छत्रपती संभाजी महाराज की। छत्रपती भूपती सुवर्ण रत्न श्रीपती असावधान जागृत अष्टप्रधान व्यक्तित दयालंतान पंडित संतशास्त्र पारंगत राजनीती धुरंधर गौर प्रताप पुरंदर गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय गुणावतांश सिंहासनाधीश्वर महाराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज की। जय गोविंद रणधुरंधर सर्जा श्री छत्रपती संभाजी महाराज की। छत्रपती संभाजी महाराज की। छत्रपती संभाजी महाराज की। नमो पार्वती पति हर 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 बोलो गणपती बाप्पा। छत्रपती संभाजी महाराज की। घोड़े लेके आओ। जी हुजूर अभी पेश करता हूँ। थांबा मत सांगू। काय ग सगळे देव का उत्तर तैसे ज्यादा गौरी गंगा गौरी दर रविवारी उठतात उकरतात हायकाने बघतात आणि परत पुरून ठेवतात। मागच्या रविवारी उठला उकरलं वीट गेली ना चोरीला। पण ते दादा मग ते पोलीस स्टेशनला गेला। पोलिसांना म्हणला माझी सोन्याची वीट चोरीला गेली। पोलीस म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही सोन्याची वीट असेल। नाही म्हणला माझ्या पिढ्या चालत आलती। तू काय केलं? म्हणलं काय नाही मी पुरून ठेवली होती। रविवारी उठायचो उकरायचो हायकाने बघायचो परत पुरून ठेवायचो। पोलीस म्हणले एवढंच आहे ना उद्या ये तुझी वीट सापडून ठेव। दुसऱ्या दिवशी हे पोलीस स्टेशनला गेलं। पोलिसांनी याच्या हातात दगडाची वीट दिली। हे म्हणते माझी सोन्याची वीट तुम्ही दगडाची देता। पोलीस म्हणते तुला काय करायचंय सोन्याची असून नाही तर दगडाची तुला काय करायचंय? तुला जर पुरूनच ठेवायचं आणि उकरूनच बघायचं तिचा उपयोग आहे का? तुमच्याकडे कोट्यावधी रुपये आणि योग्य ठिकाणी खर्च करण्याची दानत नाही तिचा उपयोग आहे का? नाही। योग्य ठिकाणी देण्याची दानत ठेवा। इंद्र करंदीकरांची कविता आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी
वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत होणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने देत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्यायला शिका. मी ज्योतिषी आहे आणि संभाजी महाराजांबद्दल जे ऐकलं, जे भाष्य केलं गेलं, ज्योतिषशास्त्र आणि संभाजी महाराज यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला मी. बऱ्याच ठिकाणी महाराजांच्या पत्रिकेविषयी जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की काही ठिकाणी वृषभ राशी असं पत्रिका मांडली गेली. वृषभ राशी किंवा तुळा राशी याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की महाराजांची पत्रिका नक्की कुठली असावी. 14 मे 1657 महाराजांचा जन्म झाला आणि त्यावेळेतल्या ज्या काही पत्रिका मांडल्या गेल्या त्यांचा मी अभ्यास केला. त्याच्यात जी पत्रिका माझ्या समोर आली